राज्यातील सर्व बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। बहिणींसाठी 2 नवीन योजना सुरू करण्यात आल्या असून बहिणींचा आता फायदा होणार आहे। जर बहिणींकडे आधार कार्ड असेल तर बहिणींना 10,000 रुपये रोख मिळणार आहेत। लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि तुमचं खातं जर पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुम्हाला 15,000 रुपये देण्याचं जाहीर करण्यात आलंय। तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 2 नवीन योजना बहिणींसाठी सुरू केल्या। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता ऑक्टोबरचा हप्ता तर मिळणारच आहे, परंतु त्याबरोबरच तुम्हाला आता या नवीन योजनांचा लाभ देखील घेता येणार आहे। हे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। बहिणींनो, तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 10,000 रुपयाची रक्कम मिळणार आहे। सरकारने सांगितलेली 2 महत्त्वाची कामं केल्यावरती ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि जर तुमचं खातं पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुम्हाला आणखीन फायदा मिळणार आहे। तुमच्या देवा भावाने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी 2 नवीन योजना सुरू केल्या आहेत। त्यासाठी महत्त्वाचं कागदपत्र तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड। आधार कार्ड असलेल्या महिलांना 10,000 रुपयाची रोख रक्कम मिळणार आहे। तर हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये कसे ट्रान्सफर केले जाणार आहेत आणि सरसकट सर्व बहिणींना याचा लाभ मिळणार आहे का कोणत्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबरोबरच 10,000 रुपयाची रक्कम मिळणार आहे, ही त्यांच्या बँक खात्यामध्ये कशी मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता तर सोडण्याचं जाहीर केले, त्यामुळे तुम्हाला आता दिवाळीचा हप्ता मिळणारच आहे। लाडक्या बहिणींनो, त्यासोबतच तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे, ती म्हणजेच आधार कार्डवरती ज्या नवीन योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्या आता जाहीर करण्यात आल्या। लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला थेट 10,000 रुपये मिळणार आहेत। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। पण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला यासाठी सर्वात महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। फक्त 2च मिनिटाचं काम तुम्हाला करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलवरती हे काम केल्यावरती तुम्हाला फक्त 2 महत्त्वाच्या सूचना पाळायच्या आहेत। 2 मिनिटाचं काम केल्यावर तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर होणार आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी 10 बँकांची नावं देखील जाहीर केली आहेत। लाडक्या बहिणींनो, हे पैसे कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहेत ते देखील जाणून घ्या, कारण 10,000 रुपयाची जी रक्कम आहे ती डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला रोख 10,000 रुपयाची रक्कम मिळणार आहे। ती कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहे याची देखील माहिती आपण घेणार आहोत। त्याचबरोबर पोस्ट बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला डायरेक्ट 15,000 रुपयाची रक्कम मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे हप्ते जमा होत गेले, त्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण ही पोस्ट बँकेमध्ये येत नव्हती। सरसकट पैसे बहिणींना मिळत होते। त्याचबरोबर आता देखील पोस्ट बँकेसाठी आणखीन एक स्कीम तयार करण्यात आली आहे। 15,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी ही नवीन योजना सुरू केली आहे, परंतु लाडक्या बहिणींनो, यासाठी तुम्हाला आधार कार्ड हे फार महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आणखीन कोणतं एक काम तुम्हाला करायचं आहे ते देखील जाणून घ्या। एकनाथ शिंदे साहेबांनी ही घोषणा करताना महिलांना कोणतं महत्त्वाचं काम करायचं आहे ते पण सांगितले। त्याचबरोबर कोणत्या 10 बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत याची देखील सविस्तर माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता ऑक्टोबरचा हप्ता तर जमा होईलच, पण त्याबरोबरच तुम्हाला आता नवीन 2 स्कीमचा फायदा देखील मिळणार आहे। आतापर्यंत 3,700 कोटी रुपयांचा निधी हा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी सोडण्यात आलाय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे। अर्थ खात्यांकडून निधी मंजूर झाला, त्यामुळे राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे तर सोडण्यात आलेच आहेत। लाडक्या बहिणींनो, आता तर महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आली आहे, ती म्हणजे 10,000 रुपयाची रक्कम तुम्हाला आधार कार्डवरती मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या सगळ्यांकडे आधार कार्ड तर असणारच आहे। आता आधार कार्डवरती तुम्हाला इतका मोठा फायदा मिळणार आहे, थेट रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे। त्याचबरोबर पोस्ट बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला आणखीन फायदा मिळणार आहे। परंतु या आधार कार्ड बरोबरच तुम्हाला आणखीन कोणत्या अटी लागू होणार आहेत का हे देखील आपण पाहणार आहोत, कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा ही माहिती दिली तेव्हा त्या पत्रकार परिषदेमध्ये महिलांसाठी आणखीन काही सूचना देखील देण्यात आल्या।
तुम्हाला 2च मिनिटाचं काम करायचं आहे आणि 10,000 रुपयाची रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर कशा प्रकारे हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि कोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत। आधार कार्ड असणाऱ्या महिलांना जी 10,000 रुपयाची रक्कम मिळणार आहे ती महाराष्ट्रातील 10 बँकांमध्ये जमा होणार आहे। शिंदे साहेबांनी 10 बँकांची नावं देखील जाहीर केलेली आहेत आणि हे सरसकट पैसे आधार कार्ड असणाऱ्या महिलांना मिळणार नाहीत, तर महिलांनी महत्त्वाचं काम केल्यानंतरच या पैशाचा लाभ महिलांना मिळणार आहे आणि 10 बँकेमध्येच हे पैसे जमा होणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी तर आलेलीच आहे की तुम्हाला रोख रक्कम 10,000 रुपये मिळणार आहे आणि तुमचं खातं जर पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुम्हाला 15,000 रुपयाची रक्कम देखील दिली जाणार आहे। परंतु हे पैसे कोणत्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहेत आणि कोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे याची माहिती आपण घेऊया। अर्थमंत्र्यांकडून आता ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी पैसे देण्यात आले असून निधी मंजूर झालाय, त्यामुळे तो हप्ता तर तुमच्या खात्यामध्ये कधीही जमा होऊ शकतो। पण जर तुम्हाला ह्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जी बँक आहे, जी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जोडलेली आहे, ती बँक या 10 बँकांच्या नावांच्या यादीमध्ये आहे का ते देखील पाहावं लागणार आहे। कारण हे जे पैसे ट्रान्सफर होणार आहेत ते सर्वात प्रथम जी पहिली बँक सरकारने सांगितली आहे ती म्हणजे पोस्ट बँक। त्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला थेट 15,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये जे काही हप्ते जमा होत आहेत ते लाडकी बहीण योजनेचे सरसकट जमा झालेले आहेत आणि सर्वच महिलांना या हप्त्याचा लाभ मिळत चाललाय। परंतु इथून पुढचा जो आता नवीन स्कीमचा हप्ता असणार आहे, नवीन योजनेचा हप्ता असणार आहे, तो फक्त या 10 बँकांच्या यादीमध्ये नाव असलेल्या बँकेमध्ये जमा होणार आहे। त्या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर तुमच्यासाठी ही गोष्ट फायद्याची ठरणार आहे। पण त्यासोबतच पाहावं लागणार आहे की कोणत्या 10 बँकांची नावं या यादीमध्ये जाहीर करण्यात आली आहेत। जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत आणि तुमच्या बँकेचं नाव जर या बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला फायदा होणार आहे। त्याचबरोबर तुमचं बँक खातं जर पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुम्हाला 15,000 रुपयाची रोख रक्कम मिळणार आहे। तर चला पाहूया कोणत्या 10 बँकांची यादी ही सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे आणि कोणत्या महिलांना 10,000 रुपयाची रोख रक्कम मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, यासाठी सर्वात महत्त्वाची बँक आहे ती म्हणजे पोस्ट बँक। पोस्ट बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना या नवीन योजनेचा लाभ घेता येणार असून शिंदे साहेबांनी पोस्ट बँकेचं नाव जाहीर केले। त्याचबरोबर आधार कार्डवरती महिलांना जी 10,000 रुपयाची रक्कम मिळणार आहे ती युनियन बँकेमध्ये देखील जमा होणार आहे। पंजाब नॅशनल बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना देखील आधार कार्डवरती मिळणाऱ्या रोख रकमेचा लाभ घेता येणार आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 10,000 रुपयाची रक्कम ही पंजाब नॅशनल बँकेमध्ये जमा होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी ज्या 2 नवीन स्कीम देवाभाऊंनी चालू केल्या आहेत त्यामध्ये इंडियन बँकेचा देखील समावेश करण्यात आला आहे। इंडियन बँकेमध्ये ज्या महिलांनी आपलं बँक खातं जोडलंय त्या लाडक्या बहिणींना आधार कार्डवरती मिळणाऱ्या योजनेचा लाभ घेता येणार आहे। 10,000 रुपयाची रोख रक्कम ही महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ज्या महिलांचं खातं ॲक्सिस बँकेमध्ये आहे त्यांना देखील 10,000 रुपयाची रक्कम बँक खात्यामध्ये मिळणार आहे। आधार कार्डवरती मिळणाऱ्या योजनांचा फायदा आता HDFC बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना मिळणार असून पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून HDFC बँकेमध्ये जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल आणि तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला देखील 10,000 रुपयाचा लाभ घेता येणार आहे। बँक ऑफ बडोदा बँक देखील आता आधार कार्डवरती मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरली आहे। त्यामुळे देवाभाऊंनी जाहीर केलेले 10,000 रुपयाची नवीन योजना बँक ऑफ बडोदामध्ये खातं असणाऱ्या महिलांसाठी फायद्याची ठरणार आहे। ज्या महिलांचं खातं फेडरल बँकेमध्ये आहे त्या महिलांना देखील आता योजनेचा लाभ घेता येणार आहे। 10,000 रुपयाची रोख रक्कम ही महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल। आता 10,000 रुपयाची जी नवीन स्कीम तयार करण्यात आलेली आहे, जे आधार कार्डवरती पैसे मिळणार आहेत ते ICICI बँकेमध्ये जमा होतील। लाडक्या बहिणींना आता याचा लाभ मिळणार असून शिंदे साहेबांनी महत्त्वाची बातमी दिलेली आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार आहे।
शिंदे साहेबांनी ज्या बँकांची नावं सांगितली आहेत त्या बँकांमध्ये हे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत। ई-केवायसी ची प्रोसेस जर तुम्ही कंप्लीट केली असेल तर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी जोडलेलं असतं आणि तुमची लाडकी बहीण योजनेचा हप्ते तुमच्या खात्यावरती जमा होत असतात आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी पात्र ठरता। पण लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही आणखीन एक आनंदाची बातमी आलेली आहे, ती म्हणजे पोस्ट बँकेमध्ये खातं असेल तर 15,000 रुपये मिळणार आहेत। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट करणं हे सर्वात महत्त्वाचं काम आहे। तुम्हाला सर्वात महत्त्वाचं कागदपत्र लागतं ते म्हणजे तुमचं आधार कार्ड। तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशीही लिंक असतं आणि तुमच्या मोबाईल नंबरशीही लिंक असतं। तुम्ही जेव्हा ई-केवायसी ची प्रोसेस कंप्लीट करता त्यावेळी तुमचा अर्ज हा ॲक्सेप्ट केला जातो आणि तेव्हाच तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे सोडले जातात। पैसे जमा होण्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होत नाही आणि कोणत्याही अडचणीशिवाय पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतात। आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते देखील तसेच मिळत होते। त्याचबरोबर ज्या काही नवीन योजना स्कीम येतात त्यासाठी सर्वात महत्त्वाचं कागदपत्र तुमच्याकडे असायला लागतं ते म्हणजे तुमचा आधार कार्ड आणि आधार कार्डवरती असणारा नंबर हा सर्वात महत्त्वाचं काम करतो। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र आधार कार्ड आहे। तुमच्याकडे जर तुमचा आधार कार्ड असेल आणि तुमचं बँक खातं तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असेल तर तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। या स्कीमचा फायदा तुम्हाला होणारच आहे। त्याचबरोबर तुम्ही जर प्रोसेस कंप्लीट केली असेल तर तुम्हाला पूर्णपणे लाभ घेता येणार आहे। पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। लाडकी बहीण योजनेचे हप्ते जसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतात अगदी त्याचप्रमाणे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला या पैशाचा लाभ घेता येणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी या 2 योजना जाहीर केल्या असल्यामुळे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे।